Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. कोल्हापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होते। रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असं बोललं जाते। आपल्यासोबत हातकणंगले मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहेत आणि उमेदवार सुद्धा आहेत, धैर्यशील माने आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। प्रचार नेमका कसा सुरू आहे? काही तणाव आहे की उत्साहाचं वातावरण आहे? प्रचंड उत्साहाचं आणि ऊर्जेचं वातावरण आहे आणि त्यात राष्ट्राचं सर्वोच्च नेतृत्व आज या ठिकाणी आम्हाला संबोधित करण्यासाठी, जनतेला संबोधित करण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेमध्ये या ठिकाणी येतं आहे। लोकशाहीचा उत्सव सुरू होत असताना उत्सव मूर्ती स्वतः या ठिकाणी येणं हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी अत्यंत बळ देणारी गोष्ट आहे। देशाचे पंतप्रधान हे जागतिक पातळीवरचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी पुढे उदयाला आलेले आहेत आणि आज अशा माणसाचे विचार ऐकण्यासाठी, त्याच्यातून ओतप्रोत होण्यासाठी संपूर्ण करवीर नगरी आणि कोल्हापूर सांगली जिल्हा या ठिकाणी सज्ज झाला आहे आणि लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी संपूर्ण वातावरण कोल्हापूर जिल्ह्यातलं मोदीमय झालेलं आपल्याला दिसेल। मोदीमय तर वातावरण होईल, पण एक भगवा वादळ आलं असं म्हणावं, कारण ठिकठिकाणी होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्सबाजी आणि त्यासोबतच झेंडे दिसतात आपल्याला। राज तिलक की करो तयारी आ रहे है भगवाधारी, हे एक लाईन यूपीमध्ये त्या ठिकाणी चालायची। निश्चितपणे तशाच पद्धतीचं वातावरण मोदीजी आल्यामुळे या ठिकाणी होत आहेत, कारण सामान्य माणसाच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करणारं, गोरगरिबांच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवणारं, त्यांच्या असणाऱ्या अडीनडीच्या गोष्टीला बळ देणारं नेतृत्व देशामध्ये या ठिकाणी उभं राहिलं। नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणारं आणि तरुणांच्यापासनं वयोवृद्धांच्यापर्यंत, लहान मुलांच्यापासनं ते माता भगिनीपर्यंत खऱ्या अर्थानं लोकप्रिय असणारा हे चेहरा आहे। मोदीजींची आश्वासक छबी हेच खऱ्या अर्थानं देशभरामध्ये भाजपा असेल, महायुती असेल किंवा त्या घटक NDAचे सगळे या ठिकाणी घटक पक्ष असतील, या सगळ्यांना मोदीजींच्या चेहऱ्याचा आणि त्यांच्या छबीचा फायदा होतो। विरोधकांचं काही आव्हान वाटतंय तुमच्या पुढे? नाही, मी पहिल्या दिवशी आपण ज्यावेळी सिद्धविनायकाच्या दारामध्ये भेटलो होतो त्यावेळी सांगितलं होतं की मला विरोधक म्हणून मी कोणाकडे पाहत नाही, ही स्पर्धा असती आणि स्पर्धा ही पॉझिटिव्ह असली पाहिजे। मी चांगलं काम करण्यासाठी राजकारणामध्ये आलो आहे। माझ्या तरुण मित्रांना पुढचं भविष्य, त्यांचा 25 वर्षाचा पुढचा रोडमॅप कसा असावा, त्याच्यासाठी काय असावं, हे राष्ट्रीय धोरणातली इलेक्शन आहे आणि ही राष्ट्रीय धोरणं ज्यावेळी या ठिकाणी एखाद्या लोकसभेमध्ये ठरवली जातात, बहुसंख्येनं ठरवली जातात, आपला प्रतिनिधी हा एका चांगल्या विचाराचा आणि विधायक दृष्टिकोनातनं काम करणारा असला पाहिजे। निश्चितपणे मला खात्री आहे की माझी 5 वर्ष केलेली कामं आणि मला असणारी आत्ता लोकांची साथ, याच्या जीवावर येणाऱ्या 7 तारखेला आमच्या मतदारसंघातनं उच्चांकी मतदान हे परत एकदा महायुतीला होईल। पर्यायानं धैर्यशील माने परत पुढच्या 4 तारखेला खासदार म्हणून त्या ठिकाणी या मतदारसंघातनं संजय मंडलिक साहेब असतील, धैर्यशील माने असतील, हे दोघंही उमेदवार परत ही भगवी पताका घेऊन दिल्लीला त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि फार कष्ट घेतात, ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरतायत, प्रचार करतायत, कसं वाटतंय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अहोरात्र या ठिकाणी काम करणारा नेता आम्हाला या ठिकाणी मिळाला। ते निव्वळ इलेक्शनपुरतं नाही तर सातत्यानं या ठिकाणी रात्रंदिवस सामान्य माणसासाठी झटणारा नेता या ठिकाणी मिळाला आणि त्या निमित्तानं आमच्यासाठी तर उमेदवार म्हणून असा नेता असणं खऱ्या अर्थानं आमच्यासाठी भाग्य आहे की अगदी शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी ते जाऊन पोचत आहेत, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस धडपडत आहेत आणि आज इलेक्शनच्या निमित्तानं जे काम मागच्या 2-2.5 वर्षामध्ये त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी झालेलं आहे, महायुतीच्या मार्फत झालेलं आहे, केंद्र शासनाच्या मार्फत झालं आहे, याचीसुद्धा पोचपावती आपण जर बघितलं तर मोदीजींची उंची तर फार राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेली आहे, पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबसुद्धा एक लोकप्रिय चेहरा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी वेळेमध्ये या ठिकाणी आले आणि नुसते मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर आपले मुख्यमंत्री म्हणून गोरगरिबांना वाटणारा एक चेहरा एकनाथजी शिंदे साहेबांच्या निमित्तानं पुढं आला। निश्चितपणे त्यांनी आल्यानं आम्हाला हत्तीचं बळ मिळालं। नक्कीच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्नसुद्धा आहे। ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येत आहेत, तुमच्यासाठी सभा घेत आहेत, मंडलिक साहेबांसाठी सभा घेत आहेत, शरद पवार म्हणतात की मोदींना पुढच्या वेळी निवडून देणं हे धोक्याचं ठरेल, याला उत्तर कसं देणं? नाही, मोदींना देशाच्या जनतेनं स्वीकारलं आहे। मोदींना देशाच्या जनतेने 2 वेळा पंतप्रधान केलं आहे। ज्यांना मोदीजींच्या बाबतीत आकस आहे किंवा मोदीजींच्या बाबतीत त्यांना कायमच या ठिकाणी निगेटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये आहे, ते मंडळी असे काहीतरी स्टेटमेंट्स करतात, पण मी मुद्दामून सांगेन हा विकासात्मक, रचनात्मक कामाचा मुहूर्तमेढ नुसता रोवणारा नाही तर ते प्रकल्प पूर्ण करणारा एक आश्वासक चेहरा या ठिकाणी देशाला मिळाला आणि देशाच्या जनतेची जर समजा एखाद्या माणसावर या ठिकाणी निर्माण झाली, श्रद्धा निर्माण झाली असेल तर ते कर्तृत्वाच्या निमित्तानं झालेलं आहे, कर्माच्या निमित्तानं झालेले आहे आणि कामाच्या जीवावर जी नेतृत्व या ठिकाणी तयार होतं आहे त्या सगळ्या लोकांना मोदी साहेबच देशामध्ये पाहिजेत आणि मोदी साहेबांच्या आश्वासक चेहऱ्यामुळे खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना बळ मिळतं। नक्कीच हातकणंगलेमध्ये जो तुमचा मतदारसंघ आहे तिथे राजू शेट्टी यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिलेला आहे, तुमच्यासाठी आव्हानात्मक वाटतं हे? नाही, मला
मुळातच राजू शेट्टी किंवा आणि कुणी कोणाला पाठिंबा दिला म्हणून इथले मतदारसंघातले इक्वेशन्स आणि प्रश्न ही त्या लोकल लेवलला या ठिकाणी सांभाळले जातात. इथं असणारे प्रश्न, इथं असणारी परिस्थिती, आज कामातनं या ठिकाणी आम्ही पुढं ज्यावेळी जातो त्यावेळी चांगलं काम करून या ठिकाणी लोकांच्यापर्यंत जातो. इथं असणारी परिस्थिती, इथल्या लोकल परिस्थितीवर त्याचा काहीही परिणाम बाहेरनं कुणी कोणाला पाठिंबा दिला म्हणून त्या ठिकाणी होत नाही. इथं जमिनीवर काम करणाऱ्या माणसाच्याच पाठीशी लोक या ठिकाणी उभी राहतात. आणि माझ्या मतदारसंघामध्ये मी गावागावामध्ये जी कामं उभी केलेत त्याचं फळ हे या ठिकाणी विकासाचं फळ. शेट्टींचं आव्हान वाटतं तुम्हाला, धैर्यशील माने यांना वाटतं, खरं वाटतं? कारण शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मी मागेही या ठिकाणी त्यांच्या विरोधात इलेक्शन लढले आणि ज्यावेळी माझा चेहराही लोकांना माहिती नव्हता त्यावेळी या ठिकाणी त्यांना मी इलेक्शनमध्ये जो निकाल आपण बघताय तो पाहिला आहे. राजकारणामध्ये मी कुणाला पाडण्यासाठी उभारत नाही किंवा कुणाशी स्पर्धा करण्यासाठी उभारत नाही. मला लोकांच्या कुठल्या कामासाठी या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं याची मला माहिती निश्चितपणे आहे आणि निश्चितच ती कामं करण्यासाठी म्हणून मी रात्रंदिवस झटत असतो. ते माझे आजच्या राजकारणातले स्पर्धक आहेत, पण ही तात्पुरती स्पर्धा असते. ती संपली की विधायक कामाला मी त्या ठिकाणी लागलेलो असतो. त्यामुळं मी आज उमेदवार म्हणून माझ्यासमोरच्या कुणाही उमेदवाराला मी कमी लेखत नाही, त्यांना या ठिकाणी कमी पाहत नाही. पण त्याचबरोबर माझ्या कामावर, माझ्या असणाऱ्या अजेंड्यावर आणि माझ्या असणाऱ्या व्हिजनवर, माझ्या असणाऱ्या लोकांच्यावर माझा पूर्णतः विश्वास आहे. मोदीजींच्या केलेल्या कामांवर, या शासनाने केलेल्या कामांवर, महाराष्ट्र शासनाने, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि लोक ही कामाला पसंती देतात, नेतृत्वाला पसंती देत असताना त्याच्या कामाकडे पाहतात आणि निश्चितपणे आमच्या कामाची पोचपावती ही मताच्या निमित्तानं मिळत असते आणि ती मला नक्की मिळेल याची खात्री मला आहे. नक्कीच. धनंजय मुंडे यांनी एक मोठं गौप्यस्फोट केला. त्यांनी म्हटलं की 2017लाच शरद पवार यांनी शिवसेना फोडण्याचं षडयंत्र आखलं होतं. याचे पुरावे सुद्धा आहेत, व्हिडिओ आहेत, काही पत्रसुद्धा आहेत. वेळ आल्यावर समोर आणणार. तुम्ही सुद्धा त्यावेळी शिवसेनेतच होता, असा कुठला प्रयत्न झाला होता का? नाही, मी त्यावेळी धनंजय मुंडे साहेब अत्यंत जवळचे त्यावेळीचे सहकारी पवारसाहेबांचे होते. आता त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. निश्चितपणे त्यांच्याकडे काही असं असेल मटेरियल तर ते खरंच तपासून घेतलं पाहिजे की नेमकं ते का असं म्हणतायत. मी शिवसैनिक म्हणून किंवा आज या ठिकाणी उमेदवार म्हणून त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही. पण मी एवढं नक्कीच सांगेन की धनंजय मुंडे साहेब खोटं बोलत नाहीत. ते खऱ्याचा या ठिकाणी धागा धरत या ठिकाणी पुढं जातात. निश्चितपणे त्याची शहानिशा झाली पाहिजे. नेमकं ते का असं म्हणतायत याच्या बाबतीतला खुलासा ते स्वतःच करू शकतात. निवडणुकीचे दिवस आहेत, बरेच व्हिडिओ रेकॉर्ड केले जात आहेत. रोहित पवार यांनी सुद्धा एक व्हिडिओ आणलाय. नवनीत राणा हे पैसे वाटत होते, पाण्याच्या निमित्तानं ते पैसे वाटले गेले, अशा आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे. त्यामुळे किती मोठं आव्हान आहे सगळ्यांसाठी आणि ज्या पद्धतीने विरोधक तुमचे व्हिडिओ समोर आणतात, काय म्हणाल त्यांना? मी ते पाहिलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कमेंट करणं अयोग्य होईल. मी तो पाहिलेला एक शेवटचा प्रश्न आहे. वारंवार तुमच्यावरती टीका होते की गुवाहाटीचे गद्दार आहात, गद्दारी केलेली आहे, बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली आहे. जनतेला सांगा की नेमकी गद्दारी कुणी केली आहे? आम्ही मागच्या वेळी निवडून येत असताना शिवसेना भाजपच्या युतीमधनं निवडून आलो. वर केंद्रस्थानी नरेंद्र मोदी साहेबांचा चेहरा होता, राज्यामध्ये देवेंद्रजींचा चेहरा होता. आम्ही येत असताना दोघांनी एकत्रपणे मागच्या इलेक्शनला 2019ला ज्यावेळी मी खासदार झालो त्यावेळी भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आलो. एका पक्षाला लोकांनी मतदान केलं नव्हतं, तर वर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याच्यासाठी सुद्धा लोक या ठिकाणी आम्हाला मतदान करत होते. आणि निश्चितपणे शिवसेना एकसंघ राहावी याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. पण जर समजा गाडीचं स्टेअरिंग एखाद्याच्या हातामध्ये दिलं आहे आणि त्या गाडीची स्टेअरिंग त्यांनी अचानक दुसऱ्या बाजूला वळवलं, ज्याची कल्पनाच आम्हाला पाठीमागं नव्हती, त्याच्यानंतर जे पडसाद उमटतात तेच खऱ्या अर्थानं पार्टीमध्ये उमटले. आम्ही एका विचाराला बांधील राहून, बाळासाहेबांच्या विचाराला बांधील राहून, महायुतीच्या विचाराला बांधील राहून लोकशाहीमध्ये या ठिकाणी काम करत होतो. ज्यांच्या विरोधात लढत होतो त्यांच्याबरोबर द्यावी या ठिकाणी युती करण्याचा निर्णय सत्तेसाठी काही वेळा या ठिकाणी झाला. ते पचनी या ठिकाणी पडलं नाही. सत्ता धुडकावून ही मंडळी या ठिकाणी बाजूला गेली आणि परत एकदा यांना माहीत नव्हतं एकनाथ शिंदे साहेबांना की मुख्यमंत्री होणार आहेत, महायुतीचं परत शासन स्थापित होणार आहे. पण सगळं राजकीय आयुष्य पणाला लावून ही सगळी मंडळी बाजूला पडली होती. आम्ही कुणाशीही गद्दारी केली नाही. आम्ही जनतेशी इमानदारी ठेवली. ज्या मतावर आम्ही निवडून आलो होतो त्या मताशी आम्ही इमानदारी ठेवली आणि जो विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात होतो, केंद्रामध्ये मोदी सरकार पाहिजे आणि राज्यामध्ये महायुतीचं शासन पाहिजे, हा शब्द देऊन आम्ही या ठिकाणी लोकांच्याकडे मतं मागितली होती. तो शब्द आम्ही पाळतोय. मागही आम्ही महायुतीचे उमेदवार होतो आणि आत्ताही महायुतीचेच उमेदवार म्हणून या ठिकाणी लोकांच्या आणि जनतेसमोर. प्रश्न आहे, अब की बार किती पार? अब की बार तो 400 पार है ही. आधी 400 पार होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातनं
दोन्ही शिलेदार हे 400 पारमध्ये असतील याची खात्री आजची सभा तुम्हाला देईल. धन्यवाद. आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. तर आपण पाहतो या ठिकाणी धैर्यशील माने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. अबकी बार 400 पार आणि 400 पारमध्ये ते सुद्धा 2 शिलेदार असतील असं ठासून सांगतायत. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.